त्यासाठी ते दूध गरम व्हायला लागलं इकडं. माझा आवाज मशीनच्या आवाजामुळे जरा कमी येत असेल आणि माझ्याकडे माईक नाही. माईक तर मी कशाला घेऊ लगेच, माझा चॅनल ग्रो झालेला नाही. मग अगोदरच कशाला इन्व्हेस्टमेंट करून ठेवायची म्हणून मी माईक वगैरे काही नाही घेतलेला. इकडं बघा ही दूध टेम्परेचर घेण्यासाठी इकडे दूध काढून घेतले. इकडं पाणी पण चालू आहे सुद्धा करून ठेवला. आपला थोडा काय मोठ्या प्रमाणात प्लॅन्ट नाही आहे इकडे, त्यामुळे जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं करत राहायचं. इकडे दूध आहे, इकडे दूध आहे, इकडे दूध आहे, इकडे दूध आहे, इकडे दूध आहे. कारण सगळ्या प्लॅन्टला दूध आहे. पनीरचं दूध उद्या आणायचं आहे. श्रीखंडचं दूध आज आणते. श्रीखंडाचं दही सेट करून, चक्का सेट करून उद्या त्याला आपलं श्रीखंड तयार होईल. 150 किलो ऑर्डर आहे. 20 तारखेचं ऑर्डर आहे. चला तर मग बघा आजच्या डेली रुटीनमध्ये माझ्या आज काय काय मला शेअर करता येते. जेवढं शक्य होईल तेवढं मी शेअर करण्याचा प्रयत्न करेनच. कारण दूध उन्हाळा चालू झाला आहे, दूध हे करून चालत नाही. दुधाचं म्हणजे पदार्थ नाशवंत दूध आहे सगळ्यात महत्त्वाचं, त्यामुळे जास्त मला शूट नाही घेता येत. चला तर मग बघत राहा पुढं ब्लॉग. आजचा 12:15 वाजले दुपारचे आणि प्लॅन्टचं दूध गरम करून टेम्परेचर आपण त्याचं घेऊन सगळं साईडला काढून ठेवले. क्लिनिंगची कामं चाललेत. 12:15 वाजता अजून मी बसायला 1-5 मिनटंसुद्धा आपल्याला वेळ नाही, कारण दूध सगळं प्लॅन्टचं सगळं संपल्याशिवाय आपल्याला काय थांबता येत नाही. एक भांडं मोठं आपलं दूध गरम केलेलं फक्त राहिले आणि बाकी सगळं क्लिनिंग करून घेतलं आहे. मी दाखवते तुम्हाला. पाण्याचं चालू आहे, मला वाटते आवाज येतच असेल तुम्हाला पाण्याचा. सगळं टेम्परेचर घेऊन दूध आपण साईडला काढून घेतलं आणि भांड्यांचं क्लिनिंग बऱ्यापैकी झाले. इकडं पाणी चालू आहे बघा आणि इकडं एक भांडं घासायचं मोठं राहिलं दूध गरम केलेलं. बाकी सगळं काम आपलं बऱ्यापैकी आवडत आलं. आता दही सेट झाल्यानंतर राहिलेलं होईल आपलं संध्याकाळच्या ह्याच्यात. आपलं संध्याकाळचं काम आपलं चक्का सेट करायचं. चला तर मग मिस्टर गेलेत कोल्हापूरला, कारण बॅक्टेरिया संपला आपला दही सेट करायसाठी. मग गेलेत आणायला बॅक्टेरिया. तोपर्यंत माझी ही सगळी कामं झाले. त्या मिस्टरांना कॉल करून बघायचा कुठंपर्यंत आले ते, आणि तिथनं पुढे नंतर मग घरी जायचं. तरी बऱ्यापैकी लवकर काम आवडलं. चला तर मग बघत राहा पुढं ब्लॉग. 12:30 वाजत आले. एवढी तिथं गरम झाल्यामुळे भांडं किती खराब झाले बघा. हे सगळं क्लीन करून घ्यायचं. कपडे ह्याची चक्क्याची संध्याकाळी सेट करायची. कपडे धुवून घेतले ती सगळी वाळत टाकायची, वॉशिंग मशीनला काढून घेतले आणि मग घराकडं जायचं. ती पण मिस्टर आले तर लवकर. ती बघा एवढं सगळं भांड्यात ना घाण निघले. अजून क्लीन करायचं आहे, घासायचं आहे, पण करप बघा एवढं निघलं. आणि आपला दुधाचा प्लॅन्ट आहे त्यामुळे मांजरं ऑलवेज बाहेर बसलेलीच असतात वाट बघत. कधी एकदा घेऊन येत्या आणि कधी एकदा आम्ही सगळं हिस्त करतो. मांजरं बाहेरच बसलेत. आपला दुधाचा प्लॅन्ट आहे म्हटल्यावर काय मांजरं वाटच बघत बसलेलं असतं. कधी एकदा बाहेर घेऊन येते. चला तर मग बघूया मांजरं काय करतात. तुम्हाला मी दाखवून मांजरं काय करताना. मी अलीकडेच टाकतो प्लॅन्टजवळ, कारण मांजरांनी खाऊन ते म्हणजे वाया जाण्यापेक्षा ती मांजरांनी खावं म्हणून मी अलीकडे टाकलं टाकतो म्हणून दाखवतो. की बघा बसलेतच मांजरं येऊन एक बाहेर वाट बघत. इथं जवळच टाकते, झाड आहे तिथं पलीकड साईडला जागा रिकामी आहे. मांजरं पस्त करून टाकली आता सगळ्यांना. आणि रात्रीचे 6:45 वाजलेत आणि स्वयंपाकाचं माझी तयारी चालल्या. प्लॅन्टवर जायचं आपल्याला. चक्का सेट केलेला, आपल्याला चक्का सेट करून यायचं आहे जाऊन. दही लावलेलं श्रीखंडासाठीचं. स्वयंपाक बनवणार आहे जेवढा जमल तेवढा. चपाती आणि भात जरा थोडंफार सकाळचं बाकी आहे, त्यामुळं जरा चपाती आणि हे करणार नाही, भात करणार नाही, फक्त भाकरी गरम गरम करणार. आणि आजचा स्पेशल मेनू आहे चिकन आणले. आमच्याकडं ह्याचा सप्ताह होता, विठ्ठल रुक्मिणीचा ह्याचा सप्ताह होता विठ्ठल रुक्मिणी मंदिरात. त्यामुळे आमच्याकडे 7 दिवस मटण वगैरे काही कापत नाही. त्याच्यात नंतर महाशिवरात्री एकादशी आली, ती 2 दिवस गेलं. त्यामुळे जवळजवळ 10-12 दिवस झालं चिकन मटण काहीच नाही आमच्या घरात. चला तर मग बघूया आज मेनू कसं काय आहे. इकडे चिकन मी सगळं मॅरिनेशन करून ठेवले. हळद, मीठ आणि दही, आलं, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट सगळी. आणि इकडं
पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतले. कांदा इथं कट करून घेतला आहे थोडा. तर कांदा या गरम तेलात मी टाकून टाकून घेणार. कांदा आपला गोल्डन ब्राऊन रंगावरती